पोलिसांची अवैध दारू धंद्यांवर मोठी कारवाई। एकाच दिवसात 8 गुन्हे दाखल, 3 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त। हजारो लिटर रसायन व हातभट्ट्या जागेवरच केल्या नष्ट। रेणापूर परिसरात सर्वात मोठा छापा। लातूर प्रतिनिधी। लातूर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, हातभट्टी व्यवसाय आणि बेकायदेशीर मद्यविक्रीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे। पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात एक विशेष धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत दिनांक 2 जून 2026 रोजी जिल्हाभरात एकाच वेळी करण्यात आलेल्या धडक कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले। एकाच दिवसात तब्बल 8 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण 3,12,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। हजारो लिटर रसायन पंचांसमक्ष नष्ट। या विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध संशयास्पद भागांवर छापेमारी करण्यात आली। हातभट्टी दारू, देशी दारू तसेच गावठी दारू निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन, निकृष्ट दर्जाचा गुळ आणि इतर कच्चा माल जप्त करण्यात आला। विशेष म्हणजे गुन्हेगारांचे धाडस मोडून काढण्यासाठी अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हातभट्ट्या पोलिसांनी जागेवरच उद्ध्वस्त केल्या, तसेच हजारो लिटर रसायन व उत्पादन साहित्य पंचांच्या उपस्थितीत जागेवरच नष्ट केले। वसंतनगर तांड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक। या संपूर्ण मोहिमेतील सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई रेणापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वसंतनगर तांडा परिसरात केली। या भागात गुप्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या हातभट्टी व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत सलग 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या मोटारी, फॅन, प्लास्टिकच्या टाक्या, रबरी ट्यूब, घागरी, पाईप आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या 2 मोटारसायकली असा एकूण 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कारवाईची आकडेवारी एका नजरेत। तपशील माहिती। एकूण दाखल गुन्हे 0.8 स्वतंत्र गुन्हे। एकूण जप्त मुद्देमाल 3,12,920 रुपये। सर्वात मोठी कारवाई वसंतनगर तांडा, रेणापूर -2,90,000 रुपयेचा मुद्देमाल। नष्ट केलेले साहित्य हजारो लिटर गुळ मिश्रित रसायन, हातभट्ट्या आणि कच्चा माल। लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री, हातभट्टी निर्मिती आणि समाजविघातक धंद्यांविरोधात जिल्हा पोलीस दलाची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार आहे। कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर व्यवसायांची गय केली जाणार नाही। नागरिकांनाही आपल्या परिसरात अशा अवैध दारू व्यवसायाबाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी ती तात्काळ पोलिसांना द्यावी। अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लातूर। आगामी काळात मोहीम अधिक तीव्र होणार। लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधातील ही मोहीम केवळ 1 दिवसापुरती मर्यादित नसून आगामी काळातही ती सातत्याने आणि अधिक कडकपणे सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले